हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, एटीएस सह आयबी आणि पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू। रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसचा जबाब नोंदवला। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जमिनीवरती उद्या मोठा फैसला। जिल्हा सत्र न्यायालयाने युक्तिवादपूर्ण निर्णय राखून ठेवला। चौका आरोपींसह अश्विनी तेनानींच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान पुण्यातील मनीषा वाघमारेंकडे जवळपास 21 वेगळ्या बँक खात्यातून लाखो रुपये जमा झाले। तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। लोखंडे आणि मनीषा यांच्यामध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस। अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल। खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल। 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलं। रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडून चौकशी। कोणतेच आर्थिक व्यवहार नसल्याने बाकीचे प्रश्न उद्भवलेच नाहीत। ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली। रुपाली चाकणकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया। समता पतसंस्थेत प्रतिमा चाकणकर आणि तन्मय चाकणकरांची बनावट खाती प्रकरणी चौकशी। अंजली दमानी यांकडून अशोक खरात आणि चंद्रकांत पाटलांचा फोटो ट्विट। चंद्रकांत पाटील खरातच्या पाया पडतानाचा फोटो शेअर। मंत्र्यांची हीच परिपक्वता असेल तर देवा देश वाचव असं ट्विट करत दमानी यांचा निशाणा। निदाखांड प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शिरसाटांकडून मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे एसआयटी चौकशीची मागणी। प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणं गरजेचं। शिरसाटांचं वक्तव्य। शिरसाटांच्या पत्रात इम्तियाज जलीलांच्या नावाचाही उल्लेख। आता वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। आधीच उष्णतेनं हैराण, त्यात महावितरणकडून 40 ते 60 हजारांची बिलं। पुण्यातल्या फुरसुंगीमधील पार्क इन्फिनिया या इमारतीतील प्रकार। लोकांनी प्रश्न केल्यावर मुजोर अधिकाऱ्यांनी वीजच कापली। राहुल गांधींच्या प्रदेश दौऱ्यावरून भाजपचा निशाणा। 22 वर्षात राहुल गांधी 54 वेळा परदेश दौऱ्यावर, त्यासाठी फंडिंग कुणी केलं, भाजपचा सवाल। गडकरी मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता। सोलापुरातील कार्यक्रमात प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। गडकरी मुख्यमंत्री असते तर राज्याची परंपरा बळकट राहिली असती, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी जयकुमार गोरेंना नोटीस दिली। महिलेचं चरित्र हनन करण्याचा गोरेंचा हेतू असल्याचा नोटीशीत दावा। गोरेंनी 7 दिवसात माफी मागावी, अन्यथा कोर्टात जाणार, प्रणिती शिंदे आक्रमक। मंत्रालयाच्या गेटवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून कांदा प्रश्नी आंदोलन। कांद्याला भाव नसल्यानं पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मंत्रालयाच्या गेटवर कांदा फेकत निषेध करण्यात आला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कांदा उत्पादकांचं आंदोलन योग्य, त्यांचे प्रश्न गंभीर असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करते। अंबादास जानवे यांची टीका। तर कांद्याला तातडीनं 2000 हमीभाव देण्याची जयंत पाटलांची मागणी। मुंबईतल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना स्थगिती द्यावी। आमदार वरुण सरदेसाईंची मागणी। प्रस्तावित फेज 3 कामांना स्थगिती द्या। मोदींनी काटकसरीचं आवाहन केलं असताना पालिका एवढ्या मोठ्या खर्चाचा आग्रह का धरते आहे, असा सवाल। अनिल अंबानींच्या एडीए ग्रुपशी संबंधित प्रकरणांमध्ये सीबीआयची कारवाई। मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरूमधील 7 ठिकाणी छापे। मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या सर्च वॉरंट नंतर छापेमारी। आता वयात देशातल्या टॉप 9 घडामोडी। व्ही.डी. सतीशन हे केरळचे नवे मुख्यमंत्री असणार। काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची घोषणा। परावूर या विधानसभा मतदारसंघातून ते 6व्यांदा आमदार। पश्चिम बंगालच्या सर्व शाळांमध्ये प्रार्थनेवेळी वंदे मातरम अनिवार्य असणार। बंगालच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगीतासह आता वंदे मातरमही गायलं जाणार। प्रार्थना वाढवल्यानं मुलांचे वर्ग उशिरा सुरू होण्याचा दावा। नीट परीक्षा कायमची रद्द करा। तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांची केंद्राकडे मागणी। 12वीच्या गुणांच्या आधारावर एमबीबीएस आणि इतर वैद्यकीय जागा भरण्याचीही मागितली परवानगी। टीव्हीके पक्षाचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। सेतुपतींना तमिळनाडू विधानसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार। शबरीमाला प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला। 16 दिवस घटनापीठापुढे सुनावणी होणार। मूलभूत अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरती न्यायालयीन धर्माच्या प्रकरणांमध्ये कितपत हस्तक्षेप करू शकते याविषयी 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आता सुनावणी।